दिल्लीचं जे आता साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल की राजकीय नेत्यांचा भरणा त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्या लोकांचं जगणं कुठं आहे, त्यांचा विचार मंच कुठं आहे, त्यांचं विचारपीठ कुठं आहे, याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. म्हणजे आत्ता सेन्सॉर बोर्ड विचारतं की नामदेव ढसाळ कोण आहे. पद्मश्री विद्रोही नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्डाला माहीत नसणं आणि आमचे नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्डाला माहीत नाही, ज्याने शोषित पीडित वंचितांचं जगणं मांडलं, ज्यांची पुस्तकं जगभरातल्या कित्येक भाषेमध्ये अनुवादित झाली, त्या नामदेव ढसाळांचं विचारपीठ प्रस्ताविताच्या साहित्य संमेलनात कुठे आहे. साहित्य संमेलन काय होते, म्हणजे जत्रेचं स्वरूप जर साहित्य संमेलनाला येत असेल. दिल्लीचं जे आता साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल की राजकीय नेत्यांचा भरणा त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होता आणि अशा वेळेस त्याला पर्यायीने विद्रोही साहित्य संमेलन एक सांस्कृतिक चळवळ पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाने गेल्या कित्येक वर्षापासून सुरूच आहे. पण यात मुद्दा असा आहे की आता हे जे दिल्लीचं संमेलन झालं त्याच्यामध्ये म्हणजे साहित्य संमेलन आणि वादविवाद हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतोय आणि त्याला राजकीय नेत्यांचा भरणा इतका मोठ्या प्रमाणात या साहित्य संमेलनामध्ये होता की हे साहित्य संमेलन आहे की राजकीय साहित्य संमेलन आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे. दुसरी अशी गोष्ट की ज्या संमेलनाच्या अध्यक्ष होता तारा बावळकर, त्यांनी त्यांच्या भाषणांचं कौतुक झालं. त्यांनी जी काही कला आणि एकूण त्या सगळ्या गोष्टींना घेऊन मुद्दे मांडले ते कौतुकास्पद आणि अत्यंत अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं तारा बावळकर यांचं भाषण आणि दिल्लीच्या भूमीमध्ये मराठी साहित्य संमेलन होणं वगैरे अभिमानाची गोष्ट आहेच आहे. परंतु प्रस्थापितांनी निर्माण केलेल्या साहित्य संमेलनामध्ये या विद्रोही मांडणाऱ्या, आक्रोश करणाऱ्या, आवाज करणाऱ्या, बोलणाऱ्या आणि कष्टकरी शोषित पीडित वंचित समाजाचं स्थान काय आहे, त्या लोकांचं जगणं कुठं आहे, त्यांचा विचार मंच कुठं आहे, त्यांचं विचारपीठ कुठं आहे, याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे की नाही. म्हणजे आता सेन्सॉर बोर्ड विचारतं की नामदेव ढसाळ कोण आहे. पद्मश्री विद्रोही नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्डाला माहीत नसणं किती मोठं अपयश आहे. नामदेव ढसाळांसारखा म्हणजे असं म्हटलं जातं की नोबेल पारितोषिकाच्या ताकदीचा असणारा तो कवी आहे आणि आमचे नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्डाला माहीत नाही, ज्याने शोषित पीडित वंचितांचं जगणं मांडलं, ज्यांची पुस्तकं जगभरातल्या कित्येक भाषेमध्ये अनुवादित झालेली आहेत, त्या नामदेव ढसाळांचं विचारपीठ प्रस्ताविताच्या साहित्य संमेलनात कुठे आहे. त्या नामदेव ढसाळांचा नावाने काय आहे का. मग साहित्य संमेलन काय होते, म्हणजे जत्रेचं स्वरूप जर साहित्य संमेलनाला येत असेल तर आपण भाषा, संस्कृती, साहित्य कसं टिकवणार आहोत यावर सुद्धा विचार केला पाहिजे. आणि मग म्हणून पर्यायाने आवाज बुलंद करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि अंतर्गत आणखी विचारधारेवर काम करणारी तरुण मंडळी, वेगवेगळ्या संघटना, संस्था या सुद्धा साहित्य संमेलन आणि या गोष्टी आपापल्या पातळीवर भरवतात आहे, आवाज करतात आहे. कारण त्यांना त्यांचं चित्र, त्यांचा चेहरा, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची जागा, त्यांचं स्थानच नाहीये प्रस्थापितांच्या याच्यामध्ये. आणि मग फक्त 2-3 दिवसाचा सोहळा होऊन जातात, त्याच्यामध्ये प्रचंड हेळसांड होते. आज कोणाला कुठल्याही कवीला जाऊन विचारा, जे काही महत्वाचे साहित्यिक येतात त्याच्यापैकी काही तुरळक लोक जर सोडले तर अनेकांना फक्त नैराश्यच किंवा हेळसांडच पदरी पडलेले. अशा वेळेस मग हा सांस्कृतिक दहशतवाद नेमकं कोण करतंय. या सांस्कृतिक दहशतवाद अशा वेळेस मग हा सांस्कृतिक दहशतवाद नेमकं कोण निर्माण करतंय
या सांस्कृतिक दहशतवादामागे नेमके कोणते चेहरे आहेत, एवढं तर आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग पुन्हा मुद्दा तोच होतो, की सांस्कृतिक दहशतवादाची जी विचारधारा आहे, सांस्कृतिक दहशतवाद पेरणारी जी संस्था, संघटना, विचारधारा आहे, ती विचारधारा कोणती आहे, हे आपल्याला प्रश्न सापडतील. आणि मग औरंगजेबाची कबर असेल किंवा दंगली घडवणं, जातीय तेढ निर्माण करणं, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य या जगण्याच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित करून वेगळ्याच दिशेनं राजकारण नेणं किंवा वेगळ्याच दिशेने सबंध मानवजातीचं जगणं नेणं हे कोण करतंय हे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामुळे सांस्कृतिक दहशतवाद जो काही मोठ्या प्रमाणावर उभा आहे त्याला आपण रोखलं पाहिजे. मग ते आपल्या कवितेतून, आपल्या लेखनातून, साहित्यातून, पत्रकारितेतून, गाण्यातून, शायरीतून, आपल्याकडे जी कला आहे, जी साधनं आहेत, जे माध्यम आहेत, त्याचा वापर करत आता आपल्याला बोलावं लागणार आहे. आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे. आपल्याला आपलं स्थान काय आहे हे आपल्यालाच निर्माण करावं लागणार आहे. आणि आपल्याला सांगावं लागणार आहे की आम्ही भारतीय आहोत, आम्ही लोकशाहीवादी आहोत, आम्ही संविधान मानणारे आहोत. त्याच्यामुळे आमच्या दृष्टिकोनाने आमच्यासाठी दहशतवाद कधीही नव्हता, नाही आणि नसेल. आम्ही फक्त या देशाची प्रगती, लोकशाही आणि सगळं काही गुण्यागोविंदाने नांदावं ही भूमिका पाहतो. अशा वेळेस मला वाटतं या गोष्टींचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. सरते शेवटी एका टप्प्यावर जाऊन सांस्कृतिक दहशतवाद संपलाच पाहिजे, कारण याच्यावर जगण्याशी संबंधित अनेक गोष्टी एकमेकात गुंफलेल्या आहेत. त्याला एक विचारधारा आहे, त्याचं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे सांस्कृतिक दहशतवाद थांबवण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल, आपल्याला बोलावं लागेल, आपल्याला चित्रपट काढावे लागतील, लघुपट निर्माण करावे लागतील. आपल्याला लोकशाहीचे चारही स्तंभ भक्कम आणि परिपक्व बनवावे लागतील. हे लोकशाहीचे चारही स्तंभ भक्कम परिपक्व तेव्हाच होतील जेव्हा हा नागरिक, या देशाचा नागरिक बौद्धिक क्षमतेचा वापर करत विचार करेल. थँक्यू.